कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरी बोला नीलेश बोल हरि जय जय राम जय जय राम जय जय राम 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 हरि जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम माये बार कुमार जय पार कुमाये बार कुमाई पार कुमाये बार कुमार जय पार जय विठो पार कुमाये विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
हरी बोल
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. हॅलो जो मज होई अनन्य शरणा त्याचे निवारी नमी जन्म मरण या लागी शरणागत शरण्या मीची एको पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर स्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधाराणी सरकार कार की जय. महारुद्र हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मूर्ती दामोदर महाराज की जय. दामोदरानंद केरोबा महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन
ओवी, ज्याला ग्रंथांचाही राजा म्हणतात, अशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग आणि 9व्या अध्यायातील 228 क्रमांकाची ओवी आहे. ह्या ओवीतून माऊली आपल्याला सांगतायत, आपण जर अनन्य भावाने त्या भगवंताला साधू संतांना शरण गेलो ना, तर तो भगवंत आणि साधू संत आपला जन्म मृत्यूरूपी फेरा जो आहे, म्हणजे पुनरपि जन्मम पुनरपि मरणम, हा फेरा जो आहे ना, हा कायमस्वरूपीचा चुकवत असतात. म्हणून शरण जायचं असेल तर कुणाला शरण जा? माझ्या भगवंताला शरण जा, साधू संतांना शरण जा. हीच या ओवीतून माऊलीला सांगायचंय. आज आपण सर्वजण येथे किम निमित्ताने जमल्यात. सर्वांना श्रुत जरी असलं, परंतु एक वक्त्याचं आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा त्वसा या वाळुंज कुटुंबियांचे आधारस्तंभ आधारवड असणारे पूज्य पिताश्री आणि आमचे मामाश्री कैलासवासी गणपतराव पुंडलिक वाळुंज यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व आप्तेष्ट नातेवाईक येथे जमलात. मामांच्या पश्चात आमच्या आत्याबाई आणि मामांच्या पत्नी गंगा भागीरथी जिजाबाई वाळुंज आणि मामांचे पुतणे आहे रमेश दादा, विष्णू दादा, भाऊ आहेत भास्कर दादा वाळुंज आणि मुलगा अशोक दादा आणि रामदास दादा, सुनबाई आहे सीमाताई आणि मंगलताई. मामांच्या पश्चात 3 मुले आमच्या मंगलताई असतील, शांताताई असतील, नंदाताई असतील आणि नातवंड पतवंड असा मोठा परिवार बघा. पण ह्या मोठ्या परिवारातून ना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागतं, कारण ज्याचा ज्याचा जन्म झाला ना त्याचा मृत्यू हा ठरलेला असतो. जो खाटेवरती आला त्याला ताटेवरती जावंच लागतं. ज्याचं पाची झाली, बारसं झालं ना, त्याचा श्राद्ध विधी हा होणारच असतो. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे इथं उरो नाही आले अवतार, येरले पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. जीव किती. प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. आणि मामांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सुंदर अशी संगीत रूपी प्रवचन सेवा आयोजित केली आहे. या संगीत रूपी प्रवचनासाठी सुंदर अशी 7 संगत लाभली ना, सुंदर असे गोड अशी सिंत वाजवताय असे आमचे हरिभक्त परायण निलेश दादा घुगे दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी तबला वादनाची जे साथ देत आहेत हरिभक्त परायण आमचे प्रमोद दादा निफाडे दादा, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. इकडे गोड अशी गायनाची साथ आपल्याला भेटते. गायन कोकिळा आपल्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त परायण आमचे योगेश दादा रसाळ यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि अजून आपल्याला गोड अशी गायनाची साथ देत आहेत गायनातले भीष्माचार्य ज्यांना म्हणून ओळखले जातं ना, हरिभक्त परायण आमचे लक्ष्मण मामा पवार यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि हरिभक्त परायण आमचे राजू दादा वाळुंज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, स्वरांजली साऊंड सिस्टीम शिरवाडे वने या सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. योगेश बडवे आणि जे गोड अशी साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग करताय हरिभक्त परायण योगेश दादा बडवे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण हे प्रवचन इथं ऐकते हो, पण आपल्याला नंतर सुद्धा हे प्रवचन ऐकायला भेटणार आहे असा आमचा YouTube चॅनल माझा विठुराया ना, माझा विठुराया हरिभक्त परायण आमचे मुकुंद दादा वाटपाडे, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि माऊली म्हणतात, मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. एक एक श्रोतू वर्ग म्हणजे आमच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात
साक्षात महेशाच्याच मूर्ती आहात, म्हणून तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. जो मज होय अनन्य शरण माऊली म्हणतात की आपण जर त्या भगवंताला शरण गेलो ना, भगवंत आपला जन्म मृत्यू रूपी फेरा जो आहे कायम स्वरूपीचा चुकवत असतो. म्हणून माणूस जन्माला कधी आला याला मुळीच महत्व नाही, पण देह कधी ठेवला, मृत्यू कधी आला ना याला जास्त महत्व आहे. आमच्या या हरिभक्तपरायण गणपत मामाने आपला देह ठेवला ना, पवित्र अशा पर्व काळावरती देह ठेवला. कारण गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे आता, आणि गणपती बाप्पाच्या उत्सवाला किती आनंद असतो ना. मग भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल ना, तर बघा आपण आनंदाने गेलं पाहिजे, पण आपल्यासाठी जग रडलं पाहिजे. जेव्हा आपण जन्माला येतो ना, आपण रडत असतो आणि आपल्यासाठी जग हसत असतं, पण ज्यावेळेस आपण जाऊ या जगाचा निरोप घेऊन आपण हसत हसत गेलं पाहिजे आणि आपल्यासाठी जग रडलं पाहिजे. अशी कीर्ती करून आपण गेलं पाहिजे. खरोखर आमच्या या मामाने ना भगवंताकडे अट्टहास केला असेल, भगवंता अरे तू या मनुष्य जन्मात घातलंय बाबा मला, तर माझा शेवटचा दिवस शेवटचा दिस गोड वावा, शेवटचा दिस गोड वावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. यादसाठी केला होता टाच, यादसाठी केला होता टाच. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड सुंदर प्रमाण दिलं. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्यभर सुद्धा आमच्या गणपत मामाने जीवन कसं जगलं हो बघा. वयाच्या 60 वर्षापर्यंत सर्व्हिस केली, पण सर्व्हिसला असताना सुद्धा, सेक्रेटरी असताना सुद्धा मामाने ना अगदी ज्या गावात गेले असतील त्या गावामध्ये सर्व्हिस केली, आणि ज्या गावातून बदली झाली असेल ना त्या गावाने मामांसाठी एक अश्रू नक्कीच ढाळले असतील. सेवा करावी ना अशी करावी जी भगवंताने आपल्याला ज्याच्यासाठी नेमणूक केलेली ना, ती या गणपत मामांसारखी करावी. म्हणून जेव्हा मामा गेले ना, मामा हसत गेले, पण मामांसाठी जग रडलं अशी कीर्ती करून जा. कारण किती धन संपत्ती कमावली आपण सोबत घेऊन जाऊ शकतो का? धन संपत्ती आपण सोबत घेऊन जात नाही, इस्टेट आपण सोबत घेऊन जात नाही. आपल्याला नेता येतं, काय नेता येतं बरं सोबत? आपण केलेला परमार्थ, आपण इतरांसाठी कशी मदत केली ना, हे आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. दुसरं आपण सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून जे आपल्या हिताचं आहे ना ते आपण केलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं ना आपण, तर अहो पापच काय, पापाच्या राशी जळण्याचं सामर्थ्य कशात आहे? माझ्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. म्हणून माऊली हरिपाठामध्ये सुंदर हरि उच्चाराने अनंत पाप राशी, हरि उच्चाराने अनंत पाप राशी, हरि उच्चारणी अनंत पापराशी, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. जातील लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे. हरि मुखे माना रे मुखे माना, हरि मुखे माना रे मुखे माना. हरि मुखे माना. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्र. एक पाप नाही हो, पापाच्या राशी जाळण्याचं सामर्थ्य जर माझ्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. मग रोज आपण उठता बसता काय म्हणायचं? रामकृष्ण
कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आणि राम शब्द किती श्रेष्ठ आहे बघा. जेव्हा आपण राम म्हणतो ना, आपलं तोंड उघडले जातं, म्हणजे आतलं शरीरातलं पाप जे आहे हे सर्व बाहेर पडतं. आणि म्हटलं की परत तोंड मिटले जातं, म्हणजे बाहेरचं जे पाप आहे ना ते आतमध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवेशच करू शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचा मंत्र सुद्धा काय हो, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी हा मंत्र कुठे धारण करा, तर आपल्या हृदयामध्ये या राम कृष्ण हरी मंत्राला जर आपण धारण केलं ना, तर आपल्याला कसली चिंता करण्याची. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, तेने चुके फेरा गर्भवास. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, तेने फेरा गर्भवास. सुंदर प्रमाण दिलं. हा रामकृष्ण हरीचा मंत्र जर आपण आपल्या मुखामध्ये धारण केलं ना, तर गर्भवासाचं जे संकट आहे हे गर्भवासामध्ये आपल्याला परत परत यावं लागत नाही. आणि या गर्भामध्ये आल्यावर किती किती दुःख आहे हो. अहो, गर्भातलं दुःख, आईच्या गर्भामध्ये माणूस आहे ना उलट टांगलेला असतं. पण जेव्हा आईच्या गर्भामध्ये बाळ असतं, ते आईच्या गर्भातलं बाळ त्या सोहम रूपी जप करत असतं. सोहम 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 ते भगवंताला म्हणत असतं, भगवंता अरे मी तुझा जप करेल बाबा, पण मला लवकर ह्या आईच्या गर्भवासातून बाहेर काढ रे. आणि जेव्हा आईच्या गर्भवासातून ते बाळ जन्माला येतं ना, तर ते रडताना कसं रडतं, कोहम 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 म्हणून रडतं. ते भगवंताला म्हणता, रे भगवंता मी कधी म्हटलं होतं तुला की तुझं भजन करेल भजन करेल. म्हणजे इतकं बेईमानी होऊन जातो, जन्माला येतानाच बाळते. गर्भवासाचं संकट जे आहे ना माऊली, ते खूप खूप असं संकट आहे. ते एक गर्भवासाचं जे दुःख आहे ते. म्हणून या गर्भवासाच्या दुःखातून जर आपल्याला पुनरपि जन्म पुनरपि मरण या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल ना, आपल्याला शरण त्या भगवंताला जावं लागेल. मग ब्रह्मदेवाची मुलगी बघा, आपण जर शरण गेलो भगवंताला, साधू संतांना, तर आपल्यात बदल काय होतो. ब्रह्मदेवांची मुलगी अहिल्या ही दिसायला इतकी सुंदर होती ना ही अहिल्या, तर प्रत्येक देवाला वाटायचं ही अहिल्या मलाच भेटली पाहिजे. आपण एकच मुलगी नाही अहिल्या, नेमकी कुणाला देणार बरं. आता ब्रह्मदेवा पुढे सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहिला ना, कुणाला द्यायची आपली एकच मुलगी. पण पूर्वीच्या काळी असायचं ना, ते स्वयंवर असायचं. मग ब्रह्मदेवजींनी डोकं चालवलं आणि ब्रह्मदेवांनी ठरवलं की अहिल्याचं स्वयंवर आयोजित करायचं. मग या अहिल्याच्या स्वयंवरासाठी अट घातली की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा आधी पूर्ण करून येईल ना, त्याला माझी मुलगी अहिल्या मी देणार. सगळे देव जे आहेत ना, सगळ्या देवांना व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाने कळालं होतं का तेव्हा, पण मेसेज पोहोचले एकमेकांपर्यंत आणि सगळे देव या पृथ्वीच्या प्रदक्षिणेच्या तयारीला लागले. मग आता जसं ज्याचं वाहन भारी, तसं पृथ्वीची प्रदक्षिणा लवकर पूर्ण होणार ना. इंद्र चंद्र सगळेजण या पृथ्वीच्या प्रदक्षिणेला लागले. आणि त्याच पृथ्वीच्या प्रदक्षिणेमध्ये ज्यांचा सुंदर असा आता उत्सव चालू आहे ना, हे मोठ्या पोटाचे असणारे गणपती बाप्पा हे सुद्धा या पृथ्वीच्या प्रदक्षिणेला आले. आता या इंद्रचंद्राचं वाहन म्हणजे आत्ताची थार गाडी, स्विफ्ट गाडी. आमच्या गणपती बाप्पाचं वाहन म्हणजे आत्ताची 3 व्हीलर रिक्षा. किती पळणार हो उंदीर मामाई, किती पळणार आहे वाहन. जिथं चढ आला गणपती बाप्पाचं हे वाहन बंद पडून जायचं. गणपती बाप्पाला खाली उतरून लोटावं लागायचं हो पुढे. आणि उताराला किती इतकं जोरात पळायचं ना, हे गणपती बाप्पाच्या वाहनाला तिथं ब्रेकच लागत नव्हता. नेमकी गणपती बाप्पाचं वाहन बंद पडलं आणि त्याच वेळेस गौतम ऋषी तिथं स्नान करण्यासाठी आले. गौतम ऋषी स्नान करून येत होते. इंद्राला विचारलं, चंद्राला विचारलं, बाबांनो अरे इतक्या धावपळ करत तुम्ही कुठे चाललात रे. पण ह्या बाबाशी बोलायला गेला गौतम ऋषींसोबत, तर बाकीचे देवदेवता पुढे जातील आणि ज्यांच्यासाठी आपण एवढी धावपळ करतोय ना, ही अहिल्याच आपल्याला भेटणार नाही. गौतम ऋषींना कोणीच काही सांगेना. पण त्या
ऋषींनी गणपती बाप्पाला विचारलं आणि गणपती बाप्पाने झालेला प्रकार या गौतम ऋषींना सांगितला की अहिल्याचं स्वयंवर आयोजित केलेलं आहे आणि हे सगळे देवदेवता अहिल्याच्या स्वयंवरासाठी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चालले. तर गौतम ऋषींनी विचार केला, रे आता आपण या प्रदक्षिणेमध्ये सहभागी होऊ शकत नाही, कारण सगळे देव पुढे निघून गेले आणि आपण जायचं म्हटलं तर कसं जाणार बरं या पृथ्वीच्या प्रदक्षिणेमध्ये. मग त्याच वेळेस गौतम ऋषींनी डोकं चालवलं. जात असताना ते नेमके एक सुंदर अशी कपिला गाय होती आणि कपिला गाय जी आहे ना ती आपल्या बछड्याला वासराला जन्म देत होती आणि त्या वासराचं मुख बाहेर आलेलं होतं आणि गाय व्याली जात असताना ना या द्विमुखी गायीला या गौतम ऋषींनी प्रदक्षिणा मारली. आणि लक्षात ठेवा, द्विमुखी गायीला जर आपण प्रदक्षिणा मारली म्हणजे गाय व्याली जात असताना जर प्रदक्षिणा मारली ना पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं. आता गौतम ऋषी तिथून उठले आणि या अहिल्याच्या वडिलांकडे गेले, ब्रह्मदेवजींकडे गेले आणि ब्रह्मदेवजींना सांगू लागले, अहो मी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून आलो. ब्रह्मदेवजी म्हटले, इतक्या लवकर कशी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून आलात बरं. झालेला खरा प्रकार जो आहे ना तो या ब्रह्मदेवांना सांगितलं गौतम ऋषींनी. आणि मग ब्रह्मदेवांनी असा विश्वास ठेवला नाही हो, सगळे वेद बघितले, शास्त्र बघितले, पुराण बघितले आणि मग त्याच्यामध्ये पुरावा यांना गौतम ऋषींना भेटला, ब्रह्मदेवजींना भेटला की खरोखर जर आपण म्हणजे गाय व्याली जात असताना जर प्रदक्षिणा मारली ना पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं. आणि प्रत्येक वक्त्याने सुद्धा ना या गादीवर आपण जेव्हा बसतो ना ग्रंथ बघावे, शास्त्र बघावे, पुराण बघावे आणि मग आपल्या श्रोत्यांपुढे सांगावं, आपल्या मनाचं इथं काही सांगू नये. मग ब्रह्मदेवजींना पुरावा भेटला आणि ब्रह्मदेवजींनी निर्णय घेतला त्यावेळेस की अहिल्याचं शुभ मंगल सावधान कुणाबरोबर लावायचं, यांच्या बरोबर गौतम ऋषींबरोबर करून द्यायचं आता. आणि ते विवाहाच्या तयारीला लागले. मग गौतम ऋषींचं आणि अहिल्याचं सुंदर असं स्वयंवर आयोजित झालं आणि बघा योगायोग शेवटचं मंगलाष्टक चालू होतो. त्याच वेळेस इंद्र चंद्र इतके धावपा करत धापा टाकत 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 त्या स्वयंवरापाशी आले आणि बघता तर काय, अरे ज्या अहिल्यासाठी आपण इतके धावपळ केली रे ती अहिल्याच आपली राहिली नाही. राग आला हो इंद्राला आणि चंद्राला राग आला. आता हा राग का आपल्यासारखा होता का, सर्वसामान्यांसारखा राग होता का. इंद्राला चंद्राला राग आला आणि इंद्र आणि चंद्र म्हणू लागले, अरे याचा काटा आहे ना बाबा, एक ना एक दिवस अवश्य आम्ही काढू रे. म्हणजे एकमेकाचा काटा काढला, एकमेकाबरोबर पंगा घेणं हे आजपासून चालत आलेलं नाही हा, पूर्वीपासून देवाधिकांपासून हे चालत आलंय. आता यांचा संसार सुखा समाधानानं चालू झाला गौतम ऋषींचा ना अहिल्याचा सुद्धा. तेव्हा पण इंद्रालाही कर्मेना आणि चंद्रालाही कर्मेना. चंद्र तरी विसरून गेला हो थोडासा, पण इंद्र विसरायलाच तयार नाही. कारण इंद्र अशी देवता आहे, खूप घाबरट देवता आहे. कुणीही स्वर्गावरती गेलं की इंद्राला असं वाटतं की हे माझं स्वर्गाचं राज्य हडप करतं की काय. बघा एक ना एक दिवस स्वर्गाचं राज्य तरी जातं हो, पण जे स्वर्गामध्ये अमर झालेले जे देवदेवता आहे ना आणि स्वर्गातले अमर झालेले सगळे म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा रे. कशासाठी मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ दे आम्हाला भगवंता, तुझ्या नामानं आम्ही जीवन नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती गाऊ गीती. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती गाऊ किती सुंदर प्रमाण दिलं. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा काम
जीवनमुक्त. अरे भगवंता, तुझं नाम घेऊन बाबा आम्ही जीवनमुक्त हो रे, म्हणून आम्हाला तू मृत्यू लोकामध्ये परत परत जन्माला पाठव, असं स्वर्गातले अमर झालेले देवदेवता म्हणतात. मग इंद्राला कर्मेना ना, इंद्राने काय केलं बरं, लगेच फोन लावला चंद्राला. चंद्राला फोन लावला आणि चंद्रानं फोन उचलला आणि त्याच वेळेस ना इंद्रानं सांगितलं, बाबा अरे विसरून गेलं का, आपल्याला गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये जायचंय. अहिल्या आपल्याला भेटली नाही, अरे पण त्यांचा सुखा समाधानानं संसार चालू झालेला आहे बाबा, आपल्याला त्या आश्रमामध्ये आत्ताची आत्ता जावं लागेल. पण अरे अशा याच्यामध्ये गेलं तर आपल्याला गौतम ऋषी लगेच ओळखतील. मग इंद्रानं काय केलं बरं, इंद्रानं आपलं रूप बदललं. इंद्रानं घेतलं प्रत्यक्षात गौतम ऋषींचं रूप. आणि जो चंद्र होता ना, लक्षपूर्वक ऐका, चंद्राला सांगितलं बाबा तू कोंबडा हो. मग चंद्र झाला कोंबडा आणि इंद्र आणि चंद्र हे दोघही आता गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आणि पहाटेची वेळही झालेली नव्हते, रात्रीचे 2 वाजलेले होते, मध्यरात्रीचे 2 वाजलेले. त्याच वेळेस इंद्र आणि चंद्र आले आणि तो चंद्ररूपी कोंबडा गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आरवला. कोंबडा आरवल्यामुळे ना या गौतम ऋषींना असं वाटलं आता पहाट झाली असावी. कारण पूर्वीचा काळ, आता जसं आपण मोबाईल मध्ये बघतो किंवा घड्याळामध्ये बघतो, मोबाईलचा अलार्म लावून ठेवतो, पण पूर्वीच्या काळी कोंबडा आरवला म्हणजे पहाट झाली असं वाटायचं. रात्रीच्या 2 वाजेच्या वेळेस कोंबडा आरवल्या गेल्यामुळे गौतम ऋषी उठले आणि स्नानासाठी गंगा मैयाच्या किनाऱ्यावर यायला लागले. पण गंगा मैयाच्या किनारी येत असताना ना त्याच वेळेस ना ती गंगा मैया म्हणू लागली, ए गौतमा बाबा, अरे अजून पहाट झाली नाही रे बाबा, कसा तू इतक्या लवकर स्नानासाठी आला रे गौतमा. आणि श्रीमद भागवत सुद्धा असं सांगतं बघा, रात्री 11:30 ते रात्री 2:30 ह्या वाजेची वेळ आहे ना, आपण कुठेही जरी गंगेवरती स्नानासाठी गेलो, तीर्थयात्रेला गेलो ना, पण रात्री 11:30 ते 2:30 ह्या वाजेच्या वेळेस एकाही गंगेमध्ये स्नान करायचं नाही. का करायचं नाही, कारण ह्या वेळेस गंगा मैया ही अपवित्र झालेली असते. त्याच्यामुळे गंगा मैयाने स्नान करू दिलं नाही. आणि स्नान करू दिलं नाही ते आता गौतम ऋषींना सांगितलं, बाबा माझ्यामध्ये स्नान करू नको गौतमा. का मैया, का स्नान करू नको, अरे तुझ्या बाबतीत घात घडला गौतमा. मैया माझ्या बाबतीत काय घात घडला असेल ग मैया नेमकी. गौतम ऋषी परत परत गंगा मैयाला सांगताय. आणि मग त्याच वेळेस गंगा मैयाने सांगितलं, तुझ्या आश्रमावरती जाऊन बघ, मग कळेल तुला. मैया अगं मी तर आत्ता स्नानासाठी आलो बाई. अरे गौतमा जा एकदा आश्रमावरती बघ. मग गौतम ऋषी आपल्या आश्रमावरती आले हो माझ्या ताईंनो दादांनो. आणि बघता तर काय तिथं ह्या इंद्रानं जे आहेत ना गौतम ऋषींचंच रूप घेतलेलं आणि तो अहिल्याचा उपभोग घेत होता. आता अहिल्याचा उपभोग घेत असताना त्यावेळेस गौतम ऋषी आले आणि बघितलं, आपल्या पत्नीला सांगितलं, अगं अहिल्या, अगं पापीनी आहे ग तू, व्यभिचारीने आहे अहिल्या, तुला माझ्यातला आणि इंद्रातला तुला फरक कळला नाही अहिल्या, मी तुला शाप देतो अहिल्या, तू आत्ताची आत्ता शिळा होऊन पडशील. इतकी सुंदर असणारी अहिल्या, पण माझ्या गौतम ऋषींचा संतांचा शाप जर भेटला ना माऊली, घ्यायचे असतील संतांचे आशीर्वाद घ्या, पण संतांचा, साधू संतांचा शाप आपल्या जीवनामध्ये कधीही घेऊ नका. या अहिल्याला शाप भेटला आणि सुंदर असणारी अहिल्या त्यावेळेस शिळा होऊन पडली. हो शिळा होऊन पडली अहिल्या. पण ती अनन्य भावाने शरण कुणाला गेली, गौतम ऋषींना शरण गेले आणि विचारू लागले, ओ पती परमेश्वरा, ओ माझ्या उद्धाराचा काहीतरी मार्ग असेल ना पती परमेश्वरा, तो सांगा हो मला माझ्या उद्धाराचा मार्ग तुम्ही. त्यावेळेस गौतम ऋषीने अहिल्याला सांगितलं, अहिल्या अगं तू प्रभू रामचंद्रांचं नाम स्मरण कर बाई, अगं राम नामाचं जप कर अहिल्या. तू एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र भगवान
भगवंत येतील आणि तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही ग अहिल्या. अहो ती शिळावून पडलेली अहिल्या माऊली सुंदर असा राम नामाचा जप करते. जो अहिल्याने जप केला ना सुंदर असा टाळी वाजून आपण सुद्धा तो जप राम नामाचा करणार आहोत. आणि सामुदायिक राम नामाच्या जपाचा किंवा कोणत्याही भगवंताचा आपण सामुदायिक स्वरूपात जर आपण भजन केलं फायदा काय होतो बघा. आपल्या हातावरती धन रेषा असते, भाग्य रेषा असते. ती कुणाच्या हातावर पुसटशी असते, कुणाच्या हातावर नसते. पण जेव्हा सुंदर असं भगवंताचं नामस्मरण करतो ना आपण तर आपल्या हातावरची धन रेषा भाग्य रेषा खुलली जाते. जेव्हा टाळी वाजून आपण नामस्मरण करतो तेव्हा. कारण इथलं वातावरण कसं झालेलं असतं कथेतलं कीर्तनातलं प्रवचनातलं पवित्र पुण्यमय असं वातावरण झालेलं असतं. आणि टाळी आपण वाजवली ना तर टाळीचा दाब आपल्या हातावर येतो असा आणि हातावरती धन रेषा भाग्य रेषा खुलल्या जाते. महिला मंडळ स्वार्थ साधून परमार्थ साधले जाणार आहे ना. आपण जर भजन केलं तर आमचे गेलेले गणपत मामा सुद्धा आपल्याला लाख मोलाचा आशीर्वाद आज देऊन जाणार आहे आणि आपलाही स्वार्थ त्याच्यात होणार आहे. म्हणून जास्त वेळ त्रास देत नाही तुम्हाला. सुंदर 2 मिनिटं टाळी वाजवून सुंदर राम नामाचं भजन आपल्याला करायचंय. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम हे राजा राम 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 सीता राम 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 हे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान हाँ जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान हाँ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम हाँ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम हाँ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 तुमचा आवाज आमच्यापर्यंत आलाच नाही. आता तुमचा आवाज येऊ द्या. बाकीचे शांत राहतील. माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचे टाळी वाजून सुंदर भजन करायचंय. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. वा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. तुमचा का आवाज येत नाही? तुम्ही वाटून दिलं का इकडे फक्त? तुम्ही तर टाळी वाजवली नाही, बसून राहिले तुम्ही फक्त. लाडक्या
बहिणी म्हणून का? वा, धन्यवाद. सुंदर असं भजन आमच्या महिला मंडळाने केलं. आणि अहिल्याने सुद्धा राजा राम 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 सीता राम राम सुंदर असं माझ्या प्रभू रामचंद्रांचं नाम स्मरण केलं. परिणाम असा झाला बघा, सुंदर अशी शिळा होऊन पडलेली अहिल्या. तुळशी रामायणात उल्लेख आलेला आहे की सीता स्वयंवरासाठी जात असताना प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया आपल्या गुरुवर्यासोबत जात असताना प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाने विचारलं, गुरुवर्य अहो इतका सुंदर असणारा आश्रम कोणाचा आहे? तेव्हा वसिष्ठ ऋषीने सांगितलं की हा आश्रम जो आहे गौतम ऋषींचा आहे. माऊली शिळाहून पडलेली ही कोण आहे नेमके? अरे ही गौतम ऋषींचीच पत्नी अहिल्या ही शिळाहून पडलेली आहे. मग का शिळाहून पडले? सर्व जे आहे प्रभू रामचंद्र भगवंताने लक्ष्मण भैयाला सांगितलं, पण माझे प्रभू रामचंद्र म्हणजे एक वचनी एक बाणी एक पत्नी होते. त्या शिळाहून पडलेल्या अहिल्याला सुद्धा प्रभू रामचंद्रांनी स्पर्श केला नाही हो. प्रभू रामचंद्र जात असताना ना प्रभू रामचंद्रांची चरणाची धूळ जी आहे, रजकण जे आहे ना, ते रजकण या अहिल्याला स्पर्श करून गेले आणि त्याच्यातून सुंदर असणारी अहिल्या परत पूर्वव्रत झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे झाली, ज्याचे चरणाचे झाली, ज्याचे चरणाचे झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे झाली, ज्याचे चरणाचे आली, ज्याचे चरणाचे अगदी समर्पक असं प्रमाण दिलं. शिळा होती मनुष्य झाली आणि ज्याचे चरणाचे चाले. भगवंताच्या नुसत्या पायाची धूळ स्पर्श करून गेली तरी अहिल्याचा उद्धार झाला. मग त्या भगवंताचे पाय आपण धरले तर आपला उद्धार तो म्हणून शरण जावे जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे जावे, म्हणून शरण जावे. हे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार पार, तो हा उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार पार, उतरील पार. उतरील पार. सुंदर प्रमाण दिलं. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. अरे हा भवसागर जर तरुण आपल्याला जायचं असेल ना तर शरण आपल्याला त्या भगवंताला जावं लागेल. महिलेचा उद्धार झाला. गौतम ऋषींनी आता हे प्रत्यक्षात यांनी इंद्राला रूप घेतलं होतं ना, ते गौतम ऋषींचं घेतलं होतं. या इंद्राला सुद्धा गौतम ऋषींनी शाप दिला, गौतमा अरे हे इंद्रा बघ, दुसऱ्याची पत्नी आहे ना बाबा, ही माते समान बहिणी समान असते रे इंद्रा. अरे पण तू माझ्याच पत्नीचा उपभोग घेतला इंद्रा, तुला शाप देतो की तुझ्या पूर्ण शरीरावरती भग पडतील. त्याचबरोबर इंद्राच्या पूर्ण शरीरावरती भग पडले म्हणजे दुर्गंधी व्हायला लागली, जखमा झाल्या त्या इंद्राच्या शरीरावरती आणि त्याचा त्रास इंद्राला व्हायला लागला. मग इंद्र सुद्धा अनन्य भावाने शरण कोणाला गेला? गौतम ऋषींना शरण गेला तो इंद्र सुद्धा आणि विचारू लागला, ओ ऋषीश्वरा, अहो माझा उद्धार कशाने होईल सांगा. त्या गौतम ऋषींनी मग इंद्राला सांगितलं. इंद्राच्या हातात एक लोखंडाचा दंड दिला आणि इंद्राला सांगितलं, अरे संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा कर इंद्रा तू. इंद्रानं तो लोखंडाचा दंड हातात घेतला, संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केल्या. पण इंद्र जो आहे ना आता पंढरपूर तीर्थक्षेत्री हा इंद्र आला आणि पंढरपूर तीर्थक्षेत्री हा इंद्र आल्यावरती ना इंद्रानं चंद्रभागा मैयामध्ये स्नान
मैयाची हो ताईंना दादांनो, तो लोखंडाचा दंड जो आहे ना तो त्या चंद्रभागा मैयाच्या पाण्यावरती तरंगला. अरे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती आणि ऐसा विटेवरी देव कोटे. आपण प्रयोग करून बघा, एखादी छोटीशी तार जरी असली तरी ती तरंगते का हो पाण्यामध्ये? नाही तरंगत ना. मग इतका लोखंडाचा जाड असणारा दंड जो आहे ना त्या चंद्रभागा मैयाच्या पाण्यावरती तरंगला आणि त्या तीर्थाला नाव पडलं लोहदंड तीर्थक्षेत्र. आजही आपण पंढरपूरला जा, जिथं पुंडलिकरायाचं मंदिर आहे ना, या पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ हे लोहदंड नावाचं तीर्थक्षेत्र आहे. आणि या लोहदंड नावाच्या तीर्थक्षेत्रावरती खाली लिहिलेलं आहे की इथे दगडाची नाव सुद्धा तरल्या जाते. मग दगडाची नाव तरल्या जाते, इंद्राचा उद्धार तिथं झाला, आपला सुद्धा उद्धार पंढरपूर तीर्थक्षेत्री गेल्यावर होणार नाही का? म्हणून नाही आपल्याला दरवर्षी वारीला जायला जमलं असेल, कमीत कमी सांगते हा, कमीत कमी एकदा तरी पंढरपूरला जा आणि आपल्या ह्या जीवनाचा उद्धार तिथं करून घ्या हो. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. ए दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीसी आवडी, वाट पाये उभा भेटीसी आवडी. वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी. सुंदर प्रमाण दिला. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. अहो 4 धाम यात्रा करा पण कुठेही माझ्या भगवंताच्या पायाला स्पर्श करून दर्शन नाही होत आहे ना दादांनो. पण पंढरपुरामध्ये गेलात ना, माझ्या भगवंताच्या पायाला स्पर्श करून दर्शन आहे. आणि एकदा का आपण पंढरपूरचं दर्शन घेतलं, माझा भगवंत डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भक्ताची वाट बघत असतो. पंढरपुरातून दर्शन घ्या आणि परत माघारी फिरायची जेव्हा वेळ येते ना पंढरपुरामधून, पूर्वीचा काळ जशी एखादी मुलगी सासरी जायला निघायची आणि आई आपल्या त्या मुलीच्या गळ्यामध्ये पडून पडून रडायची ना, तसं पंढरपूर सोडलं ना तर भगवंत आपल्या भक्तासाठी रडत असतो. कन्या सासऱ्याशी जाये, कन्या सासऱ्याशी जाये, कन्या सासुराशी जाये, या सासुऱ्याची जाय, मागे पार तुनी पाये, मागे पार तुनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा, हो तैसे झाले माझ्या जीवा. मागे पर तोनी पाये, मागे पर तोनी पाये, पाये तैसे झाले माझ्या जीवा, जीवा तैसे झाले माझ्या जीवा. आमचे तुकोबाराय म्हणतात, कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. भगवंता कधी भेट देशील रे? या मनुष्य जन्मामध्ये तू आम्हाला घातलाय ना, असा भक्तीचा उच्चांक गाठा, असा भक्तीचा उच्चांक गाठा ना. अहो आपण त्या भगवंतासाठी रडावं यात विशेष नाही हो, पण कधीतरी त्या भगवंताने आपल्यासाठी आपल्या भक्तासाठी रडलं पाहिजे. असा भक्तीचा उच्चांक जीवनामध्ये गाठा. आपल्याला जर दुसऱ्याशी लढायचं असेल ना दादांना ताईंनो, तिथं शक्ती लागते हो, पण भगवंतापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर तिथं भक्ती कामामध्ये येते. म्हणून माऊली हरिपाठात म्हणतात, भावे बिन भक्ती
एकदा टाळी होऊन जाऊ द्या बरं आमच्या गुन्हेगारांसाठी सगळ्यांसाठी. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. मग भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर भाव लागतो आणि दुसऱ्यापर्यंत आपली दुसऱ्याशी लढायचं असेल तर शक्ती तिथं लागते. मग त्या गयांचा इंद्राचा उद्धार तिथं पंढरपूर तीर्थक्षेत्री झाला. आता चंद्र आला होता. चंद्र कोण बनला होता बरं? ऐकतायत ना बघ तुम्ही प्रवचन? कोंबडा. वा, चंद्र कोंबडा बनला होता आणि त्या कोंबड्या रूपी चंद्राला सुद्धा गौतम ऋषींनी शाप दिला होता. अरे चंद्रा, अरे तू तुझ्या मित्राच्या नादाला लागून मित्राचं ऐकून तू इथं आला ना, मी तुला शाप देतो की तू आत्ताचे आत्ता काळा पडशील. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा. इंद्र पडले बघ, चंद्र झाला काळा. इंद्र पडले बघ, चंद्र झाला काळा. नार चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला भजनाचा, नारद चुकला भजनाचा. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा. 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 इंद्र पडले बघ, 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 चंद्र झाला काळा. वा, अगदी अचूकप्रमाणे दिलं. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. किती काम वाईट आहे हो. मग त्या चंद्राला त्या शाप दिला की तू काळा पडशील. चंद्र सुद्धा अनन्य भावाने शरण कोणाला गेला. आज ओवी कोणती घेतलीये? जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी न मी जन्म मरण. अनन्य भावाने कायेने वाचेने मनाने तो चंद्र आहे ना गौतम ऋषींना शरण गेला. मग गौतम ऋषींनी चंद्राला सुद्धा सांगितलं, बाबा तू सुद्धा कुठे जा, पंढरपूर तीर्थक्षेत्री जा, तिथं तुझा उद्धार होईल. मग चंद्र आहे ना, चंद्र पंढरपूर तीर्थक्षेत्री गेला. चंद्रानं भीमा नदीमध्ये स्नान केलं. मग भीमा नदीमध्ये स्नान केलं आणि चंद्राचा तिथं क्षयरोग जो झाला होता ना, चंद्राला जो काळा पडला होता चंद्र, तो तिथं त्याचा डाग तिथं नाहीसा झाला. म्हणून काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे, चंद्रानं भीमा नदीमध्ये स्नान केल्यामुळं भीमा नदीचं नाव पडलं चंद्रभागा. आणि काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे, ही भीमा नदी पंढरपूर तीर्थक्षेत्राजवळ आली ना तर ती अर्धा चंद्रासारखा तिचा आकार झाला. म्हणून नाव काय पडलं? चंद्रभागा. पण असाच उद्धार झाला असेल का हो चंद्राचा? ओ चंद्रानं तिथं भीमा नदीमध्ये स्नान केलं आणि सुंदर असं माझ्या भगवंताचं विठ्ठल माझा माझा भजन केलं. जे चंद्रानं भजन केलं ना 2 मिनिटं परत सुंदर असं भजन आपण इथं करणार आहोत. सुंदर विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल हे बघा, हात वरती घ्या आणि टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठल माझा 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 माझा.
विवाहच न केलेला चांगला हो. पण राजाच्या घरी लग्न होतं. किती गर्दी झाली असेल या राजाच्या घरामध्ये लग्नाला. शबरीनं विचार केला आता दिवसात काय आपल्याला कोणी जाऊ देणार नाही. ही शबरी जी आहे ना ही रात्रीच्या वेळेला म्हणजे घरापासून बाहेर पडली. आणि ज्या वेळेस घरापासून बाहेर पडली नाही शबरी तर एका आश्रमामध्ये सुंदर अशी सेवा ही शबरी माता करू लागले. अहो त्या आश्रमामधल्या ऋषींनी बघितलं की कोण आपल्या आश्रमाची सेवा करताय नेमकी. आणि तो आश्रम होता मातंग ऋषींचा आश्रम. रोज शबरीनं भल्या पहाटे उठावा, जंगलातूनच तिथून झाडा झुडपांचा पाला घ्यावा आणि फुलांची रांगोळी सुंदर तिथे काढावी. मातंग ऋषी विचारू लागले कोण माझ्या आश्रमाची सेवा करतय. शिष्याना विचारलं पण शिष्याने सांगितलं बाबा आम्ही इतक्या भल्या पहाटे उठत नाही हो. तरी एक दिवस आहे ना मातंग ऋषी लपून बसले आणि बघितलं कोण आश्रमाची सेवा करतय. तर छोटीशी मुलगी समोर दिसले. विचारलं बाळा कोण तू. ते छोट्याशा शबरी जवळ ज्ञान किती होतं बघा. ती छोटीशी शबरी म्हटली बाबा अहो या देहाचं नाव शबरी ठेवले आई वडिलांनी. मी म्हटली नाही माझं नाव शबरी. आणि जिथं मी पण आला ना अहंकार आला ना तिथं माणूस संपून जात असतो. ती म्हटली या देहाचं नाव आई वडिलांनी शबरी ठेवलंय बाळा. कशासाठी आली ग या आश्रमामध्ये बाबा. अहो माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचाय बाबा मला. आणि एक ना एक दिवस मला प्रभू रामचंद्रांची भेट झाली पाहिजे एवढंच माझ्या जीवनामध्ये ध्येय हो. त्या मातंग ऋषींनी सांगितलं बाळा प्रभू रामचंद्रांचं नाम जप करतो. एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र भगवंत येते आणि तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अहो छोटीशी शबरी म्हातारी होईपर्यंत या शबरीने सुंदर असं माझ्या प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं. सुंदर अशी आपल्या आश्रमासमोर खूप गोड अशी रांगोळी काढावी आणि रोज शबरी नाही ना आपल्या भगवंताची वाट बघावी. जंगलामध्ये जायची, तिथून फळं घेऊन यायची शबरी. आंबट फळ लागलं की ते बाजूला टाकायचे आणि गोड फळ लागलं की जपून ठेवायचं रे, जेणेकरून माझ्या भगवंताला हे फळ जे आहेत ना हे गोड लागलं पाहिजे. रोज शबरी वाट बघायची. सुंदर असं भजन शबरी माता करायची. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे 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 राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. ती शबरी मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. और रोज रामाचं प्रभू रामचंद्रांचं भजन करायची माऊली. एक ना एक दिवस जेव्हा शबरी म्हातारी झाली ना प्रभू रामचंद्रांना शबरी मातेचा उद्धार करण्यासाठी यावं लागलं. आणि जेव्हा शबरी मातेनं प्रभू रामचंद्रांना समोर बघितलं ना अहो कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. इतकी
शबरी रडली, इतकी शबरी रडली ना, तर शबरीने आपल्या आनंद अश्रूने प्रभू रामचंद्रांचा पायाचा अभिषेक केला. ओ जंगलात राहत होती माझी शबरी माता. या शबरीकडे पात्र नव्हतं भगवंताचे पाय धुण्यासाठी, पण शबरीकडे पात्रता मात्र अवश्य होती प्रभू रामचंद्रांचे पाय धुण्यासाठी. आता आपल्या घरात इतके पात्र, इतके पात्र, इतके भांडे की ते पात्र, ते भांडे घरामध्ये ठेवायला जागा राहिली नाही. पण आपल्यामध्ये मात्र पात्रता नाही हो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून अशी भक्ती करा, अशी भक्ती करा ना, तो भगवंत एक ना एक दिवस आपल्याला येऊन भेटले पाहिजे. जशी भक्ती माझ्या गवळणींनी केली ना वृंदावनामध्ये, आजही वृंदावनामध्ये जा. भगवंताचा वियोग ह्या गवळणींना सहन झाला नाही ना ताईंनो दादांनो. आजही आपण वृंदावनामध्ये गेलो, अधिक मासामध्ये श्रीमद भागवत कथा करण्याचा योग वृंदावनामध्ये आला. इतक्या गवळणी रडल्या, इतक्या गवळणी रडल्या ना, नाही समुद्र जवळ त्या वृंदावनामध्ये, पण गवळणींनी रडून रडून आजही खारं पाणी वृंदावनामध्ये आहे. इतकं खारं पाणी, इतकं खारं पाणी ना, आंघोळ जरी केली ना तर पूर्ण असं अंग आपलं असं कडक कडक होऊन जातं, इतकं खारं पाणी आहे. म्हणून या गवळणींसारखी भक्ती करा. माझा भगवंत वृंदावनामध्ये उभा आहे ना, भगवंताचं कृष्ण परमात्म्याचं सगळंच वेगळं आहे हो. बाकीचे देव जे आहे दोन पायावर उभे, पण कृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये उभा आहे ना, 1.5 पायावर उभा आहे. हातामध्ये कृष्ण परमात्म्यानं बासरी, सुंदर अशी बासरी घेतली हो. आणि जेव्हा माझ्या कृष्ण परमात्म्याची बासरी वृंदावनामध्ये वाजायला लागायची ना, आपण वेड हो यात विशेष नाही हो. गवळणी तर वेड्या होत होत्या, वृक्ष वेली झरे सगळे वेडे होत होते. पण यमुनेचं जळ जे आहे ना, यमुना जळ, या भगवंताची बासरी वाजायला लागली की यमुनेचं जळ सुद्धा पांघळून जायचं हो. राधा राधा करे बासरी, देवासाठी झाली बावरी. राधा राधा करे बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. भेट तुझी रे, भेट तुझी रे, युगा युगाची साथ दिलीस तू मला जन्माची. साथ दिलीस तू मला जन्माची. मिलनाची आशा अंतरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करे बासरी, बासरी देवासाठी झाली बावरी. राधा राधा करी बासरी, बासरी देवासाठी झाली बावरी. राधा करी बासरी, बासरी देवासाठी झाली बावरी. बावरी. एकदा टाळी होऊन जाऊ द्या, सुंदर अशी टाळी वाजवा. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. अहो ह्या कृष्ण परमात्म्याची भक्ती राधेनं केली ना माऊली, आपण 100 वेळा कृष्ण कृष्ण म्हणा, पण एकदा जरी राधा म्हटलं ना, माझे भगवंत इतके प्रसन्न होतात, इतके प्रसन्न होतात. आणि राधा 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 जेव्हा आपण भजन करायला लागतो ना, आपोआप डोळ्याला आपल्याला आनंद अश्रूंच्या धारा लागायला लागतात. म्हणून जीवनात येऊन एकदा तरी माऊले, जसं पंढरपूरला तर जाच, पण वृंदावनला सुद्धा जा आणि आपलं हे जीवन, मानवी जीवन जे आहे ना, ते पावन करून घ्या. आणि कधीतरी ना त्या भगवंताच्या अभंगाची गोडी जी आहेत ना, आपल्या मनाला लागू द्या हो. कधी लागेली रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल
जी ओवी घेतली, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी न मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एको. ओवीचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. पण श्राद्धानिमित्त ही प्रवचन सेवा आहे. श्राद्ध म्हणजे बघा, वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने जो विधी केला जातो ना त्याला म्हणायचं श्राद्ध. वरती पत्रिकेवरती असतं वर्ष श्राद्ध, खाली लिहिलेलं असतं पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं, आठवण करणं, याला काय म्हणायचं? पुण्यस्मरण. याला शास्त्रात एक शब्द आलेला आहे, चट श्राद्ध. हे चट श्राद्ध म्हणजे गणपत मामा बरोबर आजच्या तिथीला वर्षभरापूर्वी गेले ना, आज बरोबर दुपारी 12 वाजता आर्यमा नावाचा पितर जो आहे, गरुड पुराणात सुंदर उल्लेख आलेला आहे. अंगठ्या एवढा म्हणजे आपल्या अंगुष्ठा एवढा देह धारण करून येईल, तो मृत्यू लोकामध्ये येईल. आपण जे मृत्यू लोकामध्ये जे पितरांसाठी ताट वाढून ठेवलेलं असतं ना, त्या ताटातलं तो अन्न भक्षण करेल आणि परत आपल्या मार्गाला चालायला लागेल. म्हणून श्राद्धाची पूजा ही शक्यतो 12 वाजेच्या आत झाली पाहिजे. आणि श्राद्ध विधीसाठी आलेल्या पाहुण्यांना आपण जे जेवण देतो ना ते 12 वाजेनंतर दिल्या गेलं पाहिजे. आणि श्राद्धाची पूजा जर शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली नाही ना, आपल्याला आपल्या पितरांचा दोष लागतो. गीतेमध्ये सुद्धा म्हटले, पतंती पितरम हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने ही पूजा करा. आणि लागला समजा आपल्याला पितरांचा दोष तर एकच करा, श्रीमद भागवत ग्रंथ किंवा शिव महापुराण ग्रंथ आहे ना, 7 दिवस आपल्या घरात शास्त्रशुद्ध पद्धतीने वाचा. आपल्याला आपल्या पितरांचा दोष गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतं ताई कथा करता म्हणून म्हणता का? मुळीच नाही. पूर्ण ग्रंथ वाचला झाला, कमीत कमी ग्रंथाचं महात्म्य तरी वाचा. मग आपल्याला समजेल पुढे ग्रंथ वाचायला गोडी लागेल की का हे ग्रंथ वाचले पाहिजे. आणि वाचाल तरच वाचाल दादांनो ताईंनो. आपली संपत्ती आहे ना ती पैशात मोजू नका, इस्टेट आपली पैशात मोजू नका. आपल्याकडे ग्रंथ किती आहे आणि आपण ते किती याच्यात आणतो अनुसरतो त्याच्यामध्ये आपली संपत्ती मोजा. म्हणून या 2 जेव्हा नाही ग्रंथ आपल्याच्याने वाचन झाली, जिथं कुठं कथा चालू आहे ना, शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे तन मन धनाने ही कथा ऐका. आपल्या पितरांचा दोष गेल्याशिवाय राहणार नाही. तर पहिलं वर्ष श्राद्ध कुणी केलं, कुठे केलं, का करावं लागलं? तर श्राद्धाचा विधी जो आहे ना तो माझ्या सीता मातेनं दशरथ राजाचा केला. कुठे केला? तो पितृगया या ठिकाणी फाल्गू नदी किनारी केला. पहिला वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम जो पिंडदानाचा विधी आहे ना तो माझ्या सीता मातेनं आपल्या सासऱ्यांचा दशरथ राजाचा केलाय. कुठे केलाय? तो पितृगया ठिकाणी. का करावा लागला? वनवासाला असताना प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये अडचणी यायला लागल्या. आपल्या गुरुवारांना विचारलं, वसिष्ठ ऋषींनी सांगितलं झालेला प्रकार, कारण गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती तैसे. गुरुशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. मग वसिष्ठ ऋषींनी झालेला प्रकार सांगितला. मग हे 3 जण आहेत ना या पितृगया ठिकाणी गेले, पण श्राद्ध विधीसाठी लागणारं सामान यांच्याकडे नव्हतं. मग हे 2 भाऊ जे आहेत ना श्राद्ध विधीसाठी लागणारं सामान घ्यायला गेले. प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया 11:30 वाजले, 11:45 वाजले तरीही हे 2 जण सामान घेऊन येते ना. मग काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे त्या फाल्गू नदीमधून दशरथ राजाचा एक हात वरती आला. आणि काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे की राख रूपी आत्मा जो आहे ना तो ह्या अयोध्येहून ह्या फाल्गू नदी किनारी आला पितृगया ठिकाणी. आणि तो आपल्या सुनबाईला विनंती करू लागला, सीता मातेला, सुनबाई माझ्या श्राद्धाचा विधी टळल्या चाललाय ग, जे सामान उपलब्ध आहे बाई त्याच्यामध्ये तू माझ्या श्राद्धाचा विधी कर. सीता मातेला ऐकावं लागलं. सीता मातेनं सोबतीला घेतलं, 6 जणांना सोबतीला घेतलं आणि सीता मातेनं हा श्राद्धाचा विधी केला. श्राद्ध विधी करून पूर्ण झाला आणि प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया आले आणि विनंती करू लागले, आता तरी आमच्या वडिलांचा श्राद्ध विधी करा. मग तेव्हा सीता मातेनं सांगितलं, ओ पती परमेश्वरा, अहो मी हा श्राद्धाचा विधी केलाय हो. मग त्यावेळेस सीता माता म्हणू लागली, ह्या सगळ्यांना सोबतीला घेऊन मी हा श्राद्धाचा विधी केला, पण एकही
जणांना माझ्या सीता मातेच्या बाजूनं साक्ष दिली नाही. त्या फाल्गु नदीला शाप दिला सीता मातेला. अगं पूर्वेकडून तर पश्चिमेकडे, डावीकडून तर उजवीकडे, जिथपर्यंत माझी नजर पोहोचली ना बाई तिथपर्यंत तुझं पात्र पूर्ण कोरडं पडलेलं असेल. म्हणून आजही फाल्गु नदीला जा पितृगयाला. जेवढं सीता मातेची नजर पोहोचली ना तेवढं पात्र आजही पूर्ण कोरडं पडलेलं आहे. त्या कावळ्यानं साक्ष दिली नाही. कावळ्याला शाप दिला की अरे कावळ्या, तू वरून जितका काळा आहे ना तितका तू आतून सुद्धा काळा आहे. जा, इथून पुढे तुझा स्पर्श प्रत्येक ठिकाणी अशुभ मंगल मानला जाईल. तुळशीच्या रोपाला शाप दिला, इथून पुढे या गया तीर्थक्षेत्री तुझं रोपटं कधी उगवणार नाही. गाईला शाप दिला, ज्या मुखाच्या बाजूने तू खोटं बोलली ना ते मुखच तुझं अपवित्र बनेल. आणि माफ करा, ग्रंथात उल्लेख आलेला आहे तो सांगते तुमच्या पुढं. ब्राह्मण मुलांना शाप दिला की इथून पुढे बघा तुमच्याकडे कितीही पैसा आला तुम्ही सुखी समाधानी कधीही राहणार नाही. फक्त एकट्या वडाच्या झाडानं सीता मातेच्या बाजूनं साक्ष दिली ना त्या वडाच्या झाडाला उशाप दिला माझ्या सीता मातेला. अरे जे कोणी यात्रेकरू येतील तुझ्या झाडाखाली बसून तपश्चर्या करतील ना त्यांची तपश्चर्या फलदायी ठरेल. मग गौतम बुद्ध गेले, गौतम बुद्धांनी त्याच वडाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली. तिथून पुढं पितृगयाला आहे ना बौद्ध गया ह्या नावानं सुद्धा ओळखायला लागले. म्हणून वडील गेलेले असतील तर पितृगया या ठिकाणी आणि आई गेलेली असेल तर मातृगया या ठिकाणी आपण या पिंडदानाचा विधी करतो. मग त्या फाल्गु नदीला उशाप दिला भगवंताने परत सीता मातेला. याच कोरड्या पडलेल्या पात्रावरती आलेले यात्रेकरू पिंडदानाचा आपल्या वडिलांच्या पिंडदानाचा विधी करतील. पण हा विधी 1 वर्षाच्या आत केलेला चालत नाही. 1 वर्षानंतर कधीही हा विधी तिथं केला ना चालतो. या विधीसाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: तर्पण विधी, ज्ञानदान विधी, अन्नदान विधी. या वाळूंज कुटुंबियांनी आपल्या वडिलांच्या पश्चात आहे ना हे 3ही विधी केले दादांनो. पण बघा जे वाळूंज कुटुंबियांना हे आमचे गणपत मामा सोडून गेले ना 5 मिनिटात माझी सेवा आटोपती घेते, काळजी करू नका. मला वाळूंज परिवाराने सांगितलंय 12 वाजेपर्यंत सेवा करा, बरोबर 12 वाजता सेवा आटोपती घेणार आहे मी. तर काय असते आई आणि काय असतो बाप माझ्या ताईंनो दादांनो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. माझ्या भगवंताला प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाही होत ताईंनो दादांनो. म्हणून भगवंताला आई आणि बाप नावाचा परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिलाय. कधी कळते माय बापाची किंमत लेकरांना सांगा ना. जोपर्यंत माय बाप जिवंत आहेत ना नाही किंमत कळत हो आपल्या लेकरांना. पण एकदा का आपले माय बाप निघून गेले ना तर त्यावेळेस पश्चाताप करण्याची वेळ येते दादांनो ताईंनो. रोज फिरण्याचा योग येतो. 20-25 लाखाची 4 व्हीलर गाडी असते हो, त्याच्यात कुत्र पुढच्या सीटवर बसलेलं असतं. पण या साजूकाचे आई बाप कुठेतरी वृद्धाश्रमात कुठेतरी गोठ्यात असतात. कुठे चालली आपली संस्कृती सांगा ना. त्या कुत्र्याला तुम्ही किती प्रेमानं खाऊ घातलं ना कुत्र 1 दिवस चावल्याशिवाय राहणार नाही ताईंनो दादांनो. पण आपल्या माय बापाला फेकून जरी भाकरी दिली ना माय बाप आपल्या लेकरावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही हो, प्रेम केल्याशिवाय राहत नाही. 60 वर्षाची एखादी मुलगी असू द्या, 90 वर्षाच्या आपल्या आईला आणि बापाला माहेरामध्ये भेटायला जायचं असू द्या, पण जोपर्यंत आपले माय बाप माहेरामध्ये जिवंत आहे ना महिला मंडळ, आपली पिशवी कधीच एकाही मुलीची पिशवी कधीच रिकामी जात नाही हो, कधीच रिकामी जात नाही. आपण म्हणावं आई बाबा इतकं कर्ज करून माझ्या भावानं लग्न करून दिलं, कशासाठी पिशवी भरून देतात. पण माय बापाचं प्रेम असतं हो त्या याच्यामध्ये, कधी कळेल ते. माय बाप आपल्या लेकरावर प्रेम करतात, काहीच फायदा नसतो माय बापाचा. महिला मंडळ आपण तरी रडून आपलं दुःख व्यक्त करू शकतो, पण ह्या वाळूंज कुटुंबियांना सोडून गेलेला बाप आणि माझ्या समोर माझा बसलेला बाप माऊली कधी समजेल समाजाला सांगायला, कधी समजेल. एकुलता एक मुलगा अपघातामध्ये गेला ना तरी ह्या माझा बसलेला बाप रडत नाही हो दादांनो ताईंनो. आणि ज्या धर्मपत्नी बरोबर संसार केला ती धर्मपत्नी जरी आपल्या पतीला सोडून
बघितलाय दादांनो ताईंनो मी. महिला मंडळ आपला विवाहाचा प्रसंग थोडा डोळ्यापुढे आठवावं. लाडा गोडात वाढवलेली मुलगी जेव्हा लग्नाच्या दिवशी माझ्या बसलेल्या बापाच्या समोर येते ना ताईंनो दादांनो, कितीही दगडाच्या हृदयाचा पाषाणाच्या हृदयाचा बाप असू द्या, पण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये बाप रडल्याशिवाय राहत नाही हो. आणि ज्या मुलाला आयुष्यभर प्रेमानं वाढवलेलं असतं, तो मुलगा आपल्याच आई बापातून जेव्हा बाजूला राहतो ना, आणि तो मुलगा म्हणतो आई बाबा अहो काय करून ठेवलं तुम्ही माझ्यासाठी सांगा, तेव्हा सुद्धा माझा बसलेला बाप रडल्याशिवाय राहत नाही हो ताईंनो दादांनो. म्हणून एकच करा, ज्या दिवशी आपल्यामुळं आपल्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील ना, तुम्ही कितीही परमार्थ केलेला असू द्या, पण तो भगवंताच्या दरबारामध्ये ना तो परमार्थ दादांनो ताईंनो त्या दिवशी झिरो झालेला असेल, झिरो झालेला असेल. नाही तुम्हाला देवाची सेवा करता आली तरी चालेल, पण आपल्या माय बापाची सेवा केली ना भगवंताला यावं लागतं. आज या पाचही लेकरांनी आमच्या ताईने आणि आमच्या दादाने, दोनही दादाने कितीही बोलवलं, दिसतील यांचे वडील यांना परत नाही दिसत हो. म्हणून माती आड गेलेला बघा, ढगाड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी दिसू शकतो, पण एकदा का माती आड आपली आई आणि बाप गेला ना, हे माती आड गेलेले आई बाप आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसू शकत नाही दादांनो ताईंनो. म्हणून जिवंतपणे आई बापाची सेवा करा, तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरजच पडणार नाही दादांनो ताईंनो. आमच्या या गणपत मामांनी आयुष्यभर बघा वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरी केली, पण नोकरी करत असताना दादांनो ताईंनो अगदी तन मन धनाने ती सेवा केली हो प्रत्येकाची. म्हणून आज मामांच्या सेवेचं फळ म्हणून आज इतका समुदाय जो जमलेला आहे ना या श्राद्धासाठी, हे आमच्या मामांच्या सेवेचं फळ आहे व दादांनो ताईंनो. मामा गेले आपल्याला सोडून, पण त्यांची कीर्ती मारत मात्र तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के दुःखाची जनती. येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के दुःखाची जनती, येरती माई दुःखाची आज या गणपत मामांचा ना भगवंताच्या दरबारामध्ये निकालाचा दिवस आहे. मी भगवंताला एकच विनंती करेल, भगवंता आमच्या मामाने खूप सुंदर असं आयुष्य जगलं हो. सगळ्या मुलांचं मुलींचं व्यवस्थित केलं, भावांचं सुद्धा सगळ्यांचं व्यवस्थित केलं, आणि मग मामांनी ह्या जगाचा निरोप घेतला, कारण मामा घरामध्ये मोठे होते. सगळ्यांचं व्यवस्थित केलं, जगाचा निरोप घेतला. आज भगवंताच्या दरबारात निकालाचा दिवस आहे. भगवंता एखाद्या पुढच्या चांगल्या योनीमध्ये आमच्या मामांना जन्म प्राप्त होऊ दे, हीच माझ्या काळे परिवाराकडून आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून मामांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. आजची जी ओवी घेतली, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी न मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एक ओवीचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. हा असाच असेल असा नाही, पण मला जशी भावली तसा तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. रे साळुंगी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची, मज पामराय काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. बोलताना एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, माझं मला परत करा, पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ना ते
अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटं निवृत्ती दादांचं भजन होईल. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल लगेच होईल. निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या टाळी वाजवा. निवृत्तीराया टाळी वाजवा. सर्वांना विनंती, टाळी वाजवा. माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया हे सोपानमुक्ताबाई ज्ञान सकया सोपानमुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हे सोपानमुक्ताबाई ज्ञान सकया सोपानमुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हे अनाथाची माय माझी निवृत्तीराया साधकाचा माय बाप निवृत्तीराया हे अनाथाची माय बाप निवृत्तीराया साधकाचा माय बाप निवृत्तीराया गोदावरी काजल मी बोले निवृत्तीराया नेत्रावती काजल मी बोले निवृत्तीराया गोदावरी काजल भी बोले निवृत्तीराया नेत्रावती काजल भी बोले निवृत्तीराया भारत भूका कणकण बोले निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया भारत भूकाजल भी बोले निवृत्तीराया 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 माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या माऊली 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 निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या माऊली 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया जय विठ्ठल जय हरी जय जय विठ्ठल जय हरी बोलिले गुरु देवानुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला विकार करा